मित्रांनो, राज्यातील वयाच्या 60 वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना राज्य सरकारच्या माध्यमातून 5 आनंदाचे निर्णय घेण्यात आले आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी पहिला आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे इथून पुढे सर्वांचा मोफत दवाखान्याचा खर्च राज्य सरकार करणार आहे. त्यानंतर 2 नंबरचा आनंदाचा निर्णय म्हणजे तुम्हाला महिन्याच्या महिन्याला 5,000 रुपये पेन्शन मिळणार आहे. त्यानंतर पुढील अजून पण अशा प्रकारच्या 3 मोठे आनंदाचे निर्णय घेतले आहे जे ऐकून तुम्हाला पण खूप आनंद होणार. तुमचं वय जर 60 वर्ष पार झालं असेल तर तुम्हाला सुद्धा 5 मोठे लाभ मिळणार आहे. 5 मोठे लाभ आता राज्य सरकारच्या माध्यमातून दिले जाणार आहे. याचा लाभ घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. वयाच्या 60 वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकारने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. गेले 5 वर्षांमध्ये राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी एकही निर्णय न घेतलेला नव्हता. म्हणून 2025 वर्षामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात मोठा आनंदाचा निर्णय घेण्यात आले आहे. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाचे 5 निर्णय घेण्यात आले आहे. कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मंत्रिमंडळाच्या सोबत एक बैठक जाहीर केली आहे. त्याच्यामध्ये गेल्या 6 महिन्यापासून ज्येष्ठ नागरिकांचे अनेक तक्रारी येत होत्या. यामध्ये वय 60 वर्ष असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना व्यवस्थित चालता येत नाही, डोळ्यांना व्यवस्थित दिसत नाही, तसेच महिन्याच्या महिन्याला बीपीच्या शुगरच्या गोळ्या घ्याव्या लागतात, पण जवळ अजिबात पैसे नसतात. या वयामध्ये कोणता ना कोणता आजार पाठीमागे लागलेला असतो आणि यावेळी ज्येष्ठ नागरिकांना आता 5 आनंदाचे निर्णय घेण्यात आले आहे. त्यामध्ये महिन्याच्या महिन्याला तुम्हाला पेन्शन म्हणून तुम्हाला पैसे देखील लाभ दिला जाणार आहे. तसेच वर्षाला ज्येष्ठ नागरिकांना दवाखाना देखील मोफत करण्यात आला आहे. आता इथून पुढे ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही आजाराचं झालं असेल, अगदी सर्दी असेल, खोकला असेल, साधा आजार जरी असेल तरी पण ते आता कोणत्याही दवाखान्यामध्ये जाऊन मोफत उपचार करू शकणार आहे. आणि हे सर्व लाभ पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून लागू होणार आहे. तुम्हाला महत्त्वाचे एक अर्ज भरून एक नवीन काढता करणं गरजेचं आहे. आता असे राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. वय 60 वर्ष असणाऱ्या नागरिकांसाठी 5 आनंदाचे निर्णय घेण्यात आले आहे. सरकारच्या माध्यमातून हे लागू करण्यात आले आहे. तुमचं वय पण 60 वर्ष असेल किंवा तुमच्या घरामध्ये जर कोण 60 वर्षावरील नागरिक असतील तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं फायद्याचं ठरणार आहे. कारण यामध्ये महिन्याच्या महिन्याला 5,000 रुपये पेन्शन वयाच्या 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना चालू करण्यात आले आहे. तसेच 1 रुपयापासून अगदी मग ते किती पण असू दे तर तेवढा मोफत दवाखान्याचा खर्च राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व वयाच्या 60 वर्षावरील नागरिकांसाठी करण्यात येणार आहे. गेले 6 महिन्याच्या आधी त्यावेळी मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे. त्यांनी 2024 सप्टेंबर महिन्यामध्ये वय 60 वर्षाच्या वरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना राज्य सरकारला एक परिपत्रक दिले होते. त्या परिपत्रकामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी होत्या. यामध्ये असे तक्रारी होते की वय 60 वर्ष असल्यामुळे त्यांना अशक्तपणा येऊ लागला आहे. तसेच वय जास्त झाल्यामुळे त्यांना व्यवस्थित चालता येत नाही, डोळ्यांना दिसत नाही, त्यांचंच मुलं पण सांभाळत नाही. तर यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत मोठा आनंदाचा निर्णय जो आहे तर तो तुमच्यासाठी 1 जानेवारीला घेण्यात येणार होता. परंतु राज्य सरकार एकदम स्थिर नव्हते. लाडकी बहीण योजनेमुळे सरकारकडे पैसा नव्हता. सरकारची तिजोरी पूर्णपणे रिकामी झाली होती. परंतु मागील 15 दिवसाच्या आधी राज्य सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारला 1,20,000 कालच नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या तिजोरीमध्ये, महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीमध्ये हे सर्व पैसे जमा झाले आहेत. त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना 5,000 महिन्याच्या महिन्याला आणि अगदी त्यांना मोफत असा दवाखान्याचा खर्च, तसेच अजून पण 2-3 निर्णय मोठमोठे आहेत ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी समजणार आहे. तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघायला गरजेचं आहे. आता बघा ज्येष्ठ नागरिक मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्हाला सर्वांना हा लाभ मिळेल का? तर मित्रांनो, तुम्हाला पण हा लाभ मिळणारच आहे. परंतु यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून काही अटी व काही पात्रता लावण्यात आली आहे. जर हे पात्रतेमध्ये तुम्ही बसला तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे. अजून पण पुढे आहे मोठमोठे 3 नियम आहेत. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु इत्यादी या पात्रतेमध्ये तुम्ही बसला तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे. तर बघा, यामध्ये पहिले जी पात्रता आहे ते म्हणजे जर तुम्हाला इथून पुढे मोफत दवाखान्याचा खर्च पाहिजे असेल तर, तसेच इथून पुढे जर तुम्हाला महिन्याच्या महिन्याला 5,000 रुपये पाहिजे असेल तर तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे असेल आणि तुमचं वय जर
60 वर्ष असेल तर तुम्हाला आता पहिल्या पात्रतेनुसार या 2 महिन्याचा तुम्हाला फायदा होणार आहे। तर यामध्ये बघा दुसरी महत्त्वाची पात्रता आहे ते म्हणजे ज्येष्ठ नागरिक मित्रांनो, तुमच्या घरामध्ये कोणती व्यक्ती सरकारी नोकरीत नसावा, म्हणजे तुमचा मुलगा असेल तर पोलीसमध्ये नसावा, आर्मीमध्ये नसावा, कोणतीही सरकारी नोकरीमध्ये तुमच्या घरामध्ये कोणतेही व्यक्ती नसावा, तरच तुम्हाला हा लाभ दिला जाणार आहे। त्यानंतर बघा 3 नंबरची पात्रता आहे राज्य सरकारच्या माध्यमातून ठेवण्यात आले आहे, ती म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणतीही व्यक्ती इन्कम टॅक्स भरत नसावा। बघा सरकारच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात 4 नंबरची पात्रता आहे ती म्हणजे तुमच्या घरामध्ये बघा अजिबात 4 चाकी गाडी नसायला पाहिजे असं राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। 4 चाकी गाडी तुमच्या नावावर, तुमच्या मुलाच्या नावावर, कोणाच्या नावावर 4 चाकी गाडी नसायला पाहिजे, तरच तुम्हाला हा लाभ दिला जाणार आहे। आता बघा त्यामध्ये काही शेतकरी आहे त्यांचं वय 60 वर्ष पूर्ण झालेलं आहे, तर त्यांच्यासाठी सुद्धा हा निर्णय फायद्याचा ठरणार आहे। जर तुमच्या घरामध्ये ट्रॅक्टर असेल तर ते चालून जाणार आहेत आणि तुमच्या घरामध्ये भाड्याची टॅक्सी असेल तर ते सुद्धा चालून जाणार आहे, कारण राज्य सरकारच्या माध्यमातून गोरगरीब जनतेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। मग आता या मोठमोठे लाभ जे आहे तर ते घेण्यासाठी तुम्हाला महत्त्वाची कागदपत्रे देखील लवकरात लवकर जमा करावी लागणार आहे, कारण पुढील 1 तारखेपासून तुम्हाला महिन्याला 5,000 रुपये चालू होईल। तसेच तुम्हाला दवाखान्याचा खर्च सुद्धा, शुगरच्या गोळ्या असतील, कोणतीही दवाखान्याच्या गोळ्या असतील, मोफत मिळणार आहे। अजून पण पुढे मोठमोठे लाभ मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओचे असे शेवटपर्यंत बनून राहा, कारण तुम्हाला काही कागदपत्रे द्यावं लागणार आहे, ते कार्ड काढून तुम्हाला अर्जसुद्धा भरावा लागणार आहे। हे सर्व करण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, तरच तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे। तर बघा ज्येष्ठ नागरिक मित्रांनो, यासाठी तुम्हाला महत्त्वाचे आता 5 हे 6 कागदपत्रे द्यावे लागणार आहे। जर तुम्हाला हा लाभ मोफत मिळवायचा असेल तर बघा पहिलं कागदपत्र आहे तुमचं ओळखपत्र, म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड असायला पाहिजे। त्यानंतर दुसरं कागदपत्र आहे ते म्हणजे तुमच्या घरामध्ये उत्पन्नाचा दाखला चेक केला जाणार आहे। उत्पन्नाच्या दाखल्यावरती तुमचं उत्पन्नाचं 2.5 लाख रुपयापेक्षा जर कमी असेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार आहे, तरच पण तुम्हाला जर 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त असेल उत्पन्न तर हा लाभ तुम्हाला मिळणार नाही। आता तुमचं पिवळं रेशन कार्ड असेल तसं उत्पन्नाचा दाखला चेक केला जाणार आहे, त्यावरून सरकारला व्यवस्थित समजणार आहे की तुमचं उत्पन्न 2.5 लाख आहे का त्यापेक्षा जास्त आहे। त्यामुळे लक्षात ठेवा दुसरं कागदपत्र ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला। त्यानंतर 3 नंबरचं कागदपत्र आहे म्हणजे अत्यंत महत्त्वाचं आहे ते म्हणजे 12 राष्ट्रीय ज्या बँका आहेत त्या एका बँकेत पासबुक आता बघा पाहिजे। तर ह्या 12 राष्ट्रीय बँकेत कोणत्या, तर त्या 12 बँकेची यादी जी आहे तर ती यादी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। या बँकेमध्ये तुम्ही जर खाते खोललं पाहिजे तरच पहिली बँक आहे बघा स्टेट बँक ऑफ इंडिया, दुसरी बँक आहे पंजाब नॅशनल बँक, तिसरी बँक आहे बँक ऑफ बडोदा, चौथी बँक आहे बँक ऑफ इंडिया, 5वी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र, 6वी बँक आहे युनियन बँक इंडिया, परत 7वी बँक आहे कॅनरा बँक, 8वी बँक आहे बँक ऑफ सेंट्रल बँक इंडिया, परत 9वी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र, 10वी बँक आहे बँक ऑफ कॅनरा, परत 11वी बँक आहे पंजाब अँड सिंध बँक, परत 12वी बँक आहे इको बँक। तर या 12 बँकेमध्ये तुमचं खातं खुलं असेल आणि तुमच्याकडे या बँकेचे पासबुक असेल तर त्याचे झेरॉक्स तुम्हाला तयार ठेवायचं आहे। आता बघा पुढचा जो लाभ आहे तर तो मित्रांनो तुम्हाला रेशन कार्डवरतीच आहे। तर तुम्हाला रेशन कार्डवरती वर्षाला 9,000 रुपये देखील आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती मिळणार आहे आणि हे 9,000 रुपये तुम्हाला केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। तसेच तुम्हाला आता यासाठी तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी, सगळ्यात महत्त्वाचं हे 9,000 रुपये तुम्हाला कसे मिळवायचे आहे तर तुम्ही विचार करत असाल तर तुम्हाला मुख्यमंत्री वयश्री योजनेच्या माध्यमातून पहिलं तुम्हाला 3,000 रुपये दिलं जात होतं, परंतु काही कारणास्तव राज्य सरकारच्या माध्यमातून ही योजना बंद केली होती। परंतु आता केंद्रात पण भाजपाचे सरकारला राज्यातून भाजपाचे सरकार आलं आहे, त्यामुळे राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे की तुम्हाला ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजे वर्ष 60 वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी आता तुम्हाला 3,000 रुपयेवरून 5,000 रुपये मुख्यमंत्री वयश्री योजनेच्या माध्यमातून तुम्हाला दिले जाणार आहे याची गोष्ट झाली आहे। परंतु याचा JR 2 ते 3 दिवसामध्ये निघेल, त्यानंतर तुम्हाला एक अर्ज करावा लागणार आहे। त्या अर्ज करण्यासाठी आता ही कागदपत्रे सांगितले आहे तुम्ही तयार ठेवायचे आहे व जे कार्ड काढायचे आहे ते कार्ड म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचे कार्ड आहे तुमच्याकडे पाहिजे, तर ज्येष्ठ नागरिकांचे कार्ड तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला हा लाभ दिला जाणार नाही।
त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे कार्ड काढून घ्या. आता बघा, हा लाभ घेण्यासाठी तुम्ही थोडी प्रतीक्षा करायची आहे, कारण याची घोषणा झाली आहे. परंतु 2-3 दिवसामध्ये ह्याचा GR निघणार आहे. त्याची वेबसाईट सुरू होते, त्यानंतर तुम्हाला हा लाभ मिळणार आहे. यामध्ये दवाखान्यात मोफत खर्च व ज्येष्ठ नागरिकांना महिन्याला लाभ देण्यात येणार आहे. व तुमच्याकडे पिवळे व रेशन कार्ड असेल तर तुम्हाला 9,000 रुपये देखील मिळणार आहे. त्यामुळे तुमचं वय 60 वर्ष असेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी 1 महिना थांबावं लागेल. तसंच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या SY हेल्थ मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.